वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे आता नको दुजियाची सत्ता ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कधेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमःची आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय ससंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाश म्हणे निवृत्ती दास अवधारा जोजी आत्मरूप गणेशु केली स्मरण सगळे विद्यांचे आदि करून ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आणि आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी प्रपंच वसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा असं सेवेसाठी निवडले लावून सकल संत श्रेष्ठ विश्वबंधने गुरु तुकोबा यांचा हा 4 कडव्याचा 4 चरणाचा अभंग आहे. आजचा 7वा दिवस आहे. 7 दिवस झाली सगळी मंडळी सेवा करते आणि सेवेचं फळ त्यांना योग्य मिळालंच पाहिजे त्याच्याकरता संत तळमळ करतात आणि ते फळ मिळालंच पाहिजे. पण खरं का खोटं? खरं फळ मिळालं. जे व्यवहारातले काही फळ मिळाले असे वाटत असन त्यांना आमचं कल्याण झालं वाटत असन तो आपला भोळेपणा येडेपणा नाही. म्हणजे आम्ही महाराज इकडे आलो महाराजापासून तेव्हापासून आम्हाला काहीच कमी नाही का? तेव्हापासून काहीच कमी नाही का? अक्कलच कमी नाही का? बाकीचं सगळं बरोबर येणार तुला अक्कल कमी हे सगळंच वळखायला घे नाही का? पण काहीही कमी पडणार नाही आणि काहीही कमी पडणार नाही. ते काय संत घरून देत नाहीत. तर ईश्वराला प्रार्थना केली. त्या ईश्वराला प्रार्थना केली ह्या जीवांचं कल्याण होण्याकरता देवा काय व्हावं प्रपंच कमी व्हावा आणि आमचं तर उपास धरल्यावर सपाट आहे. प्रपंच वाढावा का कमी व्हावा? प्रपंच वसरलेला बरं वाटतो का पसरलेला? नाही का?
नदीचं पाणी कमी कमी झाल्यावर पलीकडे जाता येईल, फुल झाल्यावर कमी झाल्यावर जाता येईल. प्रपंच ओसरो म्हणजे कमी कमी हो, कमी कमी झाल्यावर जीवाला मोकळं पलीकडे जाता येईल. हे संतांचं मागणं आहे. पण संतांचं बोलणं आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण संत सगळ्या जगाचं कल्याण करतात आणि जगाचं कल्याण करण्याकरताच असतात. तुकोबारायांचे उद्गार आहेत, जगाच्या कल्याणा संतांचा. संतांच्या मनातून असतं आणि ते आपला देह झिजवतात, कष्ट करतात, लोकांवर उपकार करण्याकरता, जगावर उपकार करण्याकरता. देह कष्टविती परोपकारे, आणि परोपकाराकरता देह कष्टवितात. पण अशा संतांची भेट होणं फार अवघड आहे. जे संत जगाचं कल्याण करण्याकरता तळमळ करतात, अशांची भेट होणं काही सोपं नाही. तुकोबाराय सांगून गेली, बहुवार गड आहे संत भेटे. आणि चांगल्या संतांची भेट होणं अवघड आहे. आणि आपलं अवघड काम झालंय म्हणजे याच्यामध्ये महाराजांचाच हिशोब नाही, आपला बी काहीतरी पूर्वीच्या पुण्याचा हिशोब आहे. अशा शब्दाच्या पुढे येण्याकरता आपण काय काही कमी आहेत का? नद वागत नाहीत नीट का? कमी आहेत आपण? काय पुण्य असेल? कोणी बी असा महाराजांच्या शब्दाच्या आश्रित जे आले असतील ते किती भाग्यवान समजावा. इंद्रापेक्षा भाग्यवान आहे. कोणापेक्षा? इंद्र अशा शब्दाच्या पुढे गेलो नाही, वैभवाच्या पुढे गेला नाही का ह्या शब्दाच्या, आणि वैभवाच्या पुढे गेला नाही. लक्षात घ्या, या वैभवाच्या पुढे गेला नाही म्हणून त्या वैभवानं त्याचं अजून पोट भरलं. आणि या वैभवावर आल्यावर भिकारी असला तर कधी उपाशी राहणार, मजेदार जीवन जगता येईल. असं हे वैभव आहे. म्हणून आपण बी काहीतरी पूर्वीचे भाग्यवान आहेत, पूर्वी पुण्यवान आहेत. कारण असा योग येतच नाही संतांच्या संबंध मध्ये संगतीमध्ये आनंद भोगण्याचा. तुकोबाराय सांगतात, महाराज आज जो योग आलाय आपला, महाराजांच्या शब्दाच्या आश्रित जाऊन शनी शब्दाकार झालोत आपण. काय कारण असं याला? तुकोबाराय लिहितात बरं, पुण्य फळले बहुता कशाचं संकेत आहे? पूर्वीच्या पुण्याचं. आणि ते आज फळाला आले. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा असा. कारण का? सन्मुख झालो मी, संतांच्या मुखासमोर कान गेलाय माझा. आतापासून याहीच्या मुखाकड कान होता नाही का? कोणाच्या? यांच्या मुखाकड कान होता आतापर्यंत. आता यायचं ऐकल्यासारखं करायलो का ऐकायलो? आणि सगळं जग काय करायले? ऐकायले. म्हणजे संतांच्या शब्दाच्या आश्रित झालेत ते ऐकायसारखं ऐकल्यासारखं करायला. आणि संतांचं त्यांनी ऐकलेच म्हणून भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तर कैसा संत चरणी पावलो. काय परिणाम झाला त्याचा? आज भेटले माझे कोडे. आज माझं कोडं होतं अनादिकालचं होतं का ते आत्ताच आहे? लग्न झालं पोरग झालं होईना म्हणून कोडं होतं का ते? नाही. लग्न झालं 5-6 वर्ष झाले काहीच होईना, हे कोडं होतं का ते?
बहुता जन्माचे साकडे असं कोडं होतं ते, नाही का. आणि ते कोडं तर फिटलंच, पण ते कोडं फिटून सगळा परमात्माच अनुभवाला येऊ लागला. गोंदाटले पुढे परब्रह्म साबळे, अशी जी असती स्थिती आहे ती संतांच्या सानिध्यामध्ये होत असते. आणि ते संत जगाचं कल्याण करीत असतात. आणि कल्याण करून शनी देवाकडे त्यांनी मागणं मागितलं नाही. काय त्यांना कमी होती, पण जीवाकरता ते मागू शकतात नाही, नाही मागत नाही, जीवाच्या ध्यानात आणून देतात. तो असं म्हण, त्यांना काय करायचंय, जे जो जीव देवाला असं म्हणेल प्रपंच वसरू चित्त तुझे पायी व्यवस्थित जो मागील, बिलकुल त्याचं परमात्मा ऐकल्याशिवाय राहत नाही. व्यवस्थित मागितल्याच मागणारच ऐकतो देव का, असं कोणाचं काय हेवी मागणाराच. आणि योग्य मागितल्यावरच त्याचं कल्याण होईल का कोणी काही मागितलं आणि तेच सुटलं तर त्याचं कल्याण होईल. किती दिल्यावर देवानं त्याचं कल्याण होईल. आणि अयोग्य द्यायला तो काही शहाणा नाही का, मूर्ख आहे का तो. अयोग्य कसा देईल, योग्य मात्र देऊ शकतो. त्याच्याकरता तो प्रयत्न करू शकतो ईश्वर. नाही त्याच्याकडे असतं योग्य मागितलेलं, योग्य मागितलेलं देवाकडं भरमसाठ आहे. म्हणून तर संत म्हणतात जे जया पाहिजे ते आहे रे. काय म्हणतात नाथ महाराज, तुकोबा म्हणतात संत सज्जनी मांडली दुकाने आहे रे, मुक्ती मुक्ती फुकाच साठी कोणी न तयाकडे पाहिले. नाही तर दुकान घालून टाकलेत संतांनी. पाहिल्याबरोबर विचारतात काय पाहिजे तुला, नाही का, काय पाहिजे सांग. त्यांचं काय नाही, नुसतं दर्शन घ्या म्हणलं, बरं झालं लगेच थांबू देत नाहीत मला. ते बोलत हे म्हणजे हो नाही का, नाही का. म्हणून हा काही विचारलं की लगेच सुरुवात होते सांगायला. काही बी विचारा मग, नाही का. काही बी अवघड जरी विचारलं तर त्यांच्या दृष्टीनं अवघड विचारलंय का हे अवघड आलंय, त्याच्या दृष्टीनं काहीच अवघड नाही, हे अवघड आलंय. आणि अवघड आले नीट करायच्या नादी येते का नीट अवघडून टाकायच्या. अवघडले जे जीव आहेत ते नीट करायच्या नादी लागले, म्हणून ते नीट करतात. नेहमी जीवाला नीट मागायचं सांगतात. म्हणून तुकोबराय या अभंगातून आपल्याला शिकवतात तुम्ही असं मागा. त्यांनी आपलं वकीलपत्र घेतलेलं आहे. तुम्ही उपास तापस करायला मागायलेत ना खरी, मग हे असं मागा. काय प्रपंच कमी व्हायचे. आता प्रपंच कमी झाल्यावर घरच्या बरं वाटेल का, घरचे जे इकडे येऊ द्यायले हे आल्यामुळं प्रपंच वाढायला म्हणून येऊ द्यायले का कमी झाल्यावर येऊ देते नाही का. पण संत म्हणतात आणि हे जर मागणं तुमचं घरच्याच्या बी लक्षात आलं, योग्य मागणं जर घरच्याच्या लक्षात आलं तर संते परपंच कमी झाला तरी बी येऊ द्यायला राराखाना करणार नाही. आणि लक्षात घ्या प्रपंचाचे स्वरूप दोन आहे, प्रपंच एक स्वरूपाचा नाही. चांगलं ध्यानात घ्या, प्रपंचाला स्वरूप किती येतं, दोन स्वरूप आहे. ईश निर्मित एक प्रपंच आहे लक्षात घ्या, आणि जीव निर्मित एक प्रपंच आहे. काय भानगडे महाराजांच्या जुन्या कॅसेटी बघा, ध्यान देऊन ऐका, कोणाचंच ऐकू नका, महाराजांचं ऐका. काय वाक्यामध्ये काय काय अर्थ दडलेला आहे नाही का, लक्षात घ्या. म्हणून लक्ष ठेवा बोलण्याकडे संतांच्या. प्रपंचाचे स्वरूप किती आहेत आणि किती जणांच्या ध्यानात आला असं नाही. भलाटची भलाट एकच स्वरूप वाटतं, इथून तिथून का दोन वाटतात, एकच वाट. कोणते दोन स्वरूप आहेत प्रपंचाचे, आणि त्या दोन स्वरूपानं इथं बी थैमान घातलंय आणि स्वप्नात बी घातलंय. स्वप्नात बी दोन्ही बी येत, हा लक्षात ठेवा. नाही तर तुम्ही म्हणता इथं एक प्रपंच आणि स्वप्नात एक. अरे इथं बी दोन प्रकारचा आहे आणि तिथं बी दोन प्रकारचा आहे. एक ईश निर्मित आणि एक ईश्वर निर्मित आहे आणि एक जीव निर्मित आहे. आणि जीव बेजार आहे जीवाच्या केलेल्या प्रपंचामुळं का ईश्वराच्या प्रपंचामुळं. नीट ध्यानात घ्या. खूप ऐकतो आपण महाराजांचं. जीव बेजार आहे जीवाच्या केलेल्या प्रपंचामुळं का ईश्वरानं निर्माण केलेल्या प्रपंचामुळं. लक्षात घ्या. जीवाचं असं आरमुख सारखं वागणं. दोन चार मित्र फिरायला निघले समुद्राकडं,
फिरायला निघल्यावर समुद्रात बघितलं तर अरे नाव बी आहे तिकडे जायला. मग समुद्रात काठाला भरून पाहिल्यात जास्त आनंद आहे का मधात फिरल्यावर. वातावरण स्थिर होतं. पौर्णिमेला भरती येते आणि अंशाला ओहटी येते. अंशाचा योग होतो, वातावरण स्थिर होतं. हे निघले 2-4 जण त्या समुद्रामध्ये फिरण्याकरता निघाले असताना त्या नावेला एक बारीक सुराख होतं बुडाला आणि त्याच्यातून थोडं थोडं पाणी वर येत होतं. ते नावाडी म्हणलंय बघा तुम्ही चला 10,000 रुपये कमी द्या पण हे आतलं पाणी मागत बाहेर फेकी जा आलेलं जा मग खाल्लं काय करी जा. मग 10,000 रुपये कमी द्या. 50-50 ना 40-40च द्या. पण हे पाणी आत येणार फेकी जा ते यायच्या करता सांगितलं का त्याच्या करता यायच्या करता सांगितलं. जीव कसा अडवून हे लक्षात घ्या. त्याच्या वागण्यात त्याचं लक्ष नुकसान होतंय का लोकांचं हे पण त्याच्या ध्यानात येत. मग त्याच्यातलं एक भेट होतं मरणाला लोईस ते पाणी उसू बेजार होत आणि 3% खुशाल असे बसले होते महाराज हे का. ते म्हणजे आता तुम्ही खुशाल करते अरे कवाचं पाणी उपसालं मी बेजार आहे. ते दुसरा म्हणून लागला लय हुशार होतो. ही स्कीम फिरवणारा इकडे तिकडे त्याची स्कीम याला याची स्कीम याला आणि बाकीचे पैसे आपल्या. ते काय म्हणलं अरे येड पडेस का काय तू कशाला उत्साह ते म्हणे. मग तुला माहित नाही का डोक्यावर पाणी घेतलं भांडं भरून त्याच्या भांड्याला त्या बुडाला जर सुरा काढलं तर ते पाणी खाली येतं का नाही. तिथून येतं का नाही भांड्यातलं पाणी डोक्यावर घेतलं. अरे इतका येड पाहिजे दुसरं बोकड पाड एक मोठं आलं म्हणजे याच्यातलं पाणी आलं का खाली जाईल. काय म्हणलं ते त्याला खेळून एक मोठं बोकड पाड म्हणजे येणार पाणी त्याच्यातून खाली जाईल. काय वारी करते आता हे बोळ होतं मी याच्या ध्यानातच नाही. काय म्हणलं आता हे संघ राहतंय आपण संघाचे तर हुशार असेल त्याला त्याचा ऐकूची जे खेळा घेतला असा हाणलं बरोबर जे खाली धार सुरू झाली वार बड 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 पाणी आत येऊ लागलं. ते जास्त घाबरलं. तिसरा म्हणतो अरे काय घाबरच काम आहे बुडाली ती बुडाली की आपल्या बापाची बुडणार आहे का सगळे समुद्रातच कोणाची बुडत ते नावाचं पाहू लागले का नावाचं पाहू लागले. असा जीव आहे बरं काही हिशोब आहे का आता ही जर बुडाली तर याची नाव बुडल का ह्यो बुडल का सगळं गरज बुडल चौघाचं घर बुडल का असं जीवाचं वागणं आहे. त्याचं नुकसान व्हायला हे त्याला कळत नाही याला म्हणतात जीव. आणि त्याचंही नुकसान होऊ नये आणि कोणाचंही नुकसान होऊ नये होतच नाही याला म्हणतात संत. मग ते संत जगावर उपकरण करण्याकरता आले आणि ईश्वराकडे मागणं केले देवा हे जे जीव बेजार आहेत ना हे प्रपंचामुळे बेजार आहेत. कशामुळे बेजार आहेत प्रपंचामुळे. मग याच्यातला प्रपंच वसरोपण कोणता याहिनी केल्या कोणता याहिनी जीवानी केल्या आणि जीवाने केलेला प्रपंच कमी केल्यावर जीव आबाद राहील. ध्यानात ठेवा. तो वाटल्यास दारिद्र्य झाला तरी बी आनंदात राहील. त्यानं निर्माण केलेला प्रपंच कमी झाला तरी अरे तो वाढला काय आणि कमी झाला काय अंगाला सुखरूप येतो. किती ऐकायचंय महाराजांचं. काय परिणाम होईल खोटा प्रपंच त्याच्या ठिकाणी कमी झाला काय आणि वाढला काय तो खरा आहे ना. खऱ्यावर नाही का खरा नाही खऱ्यावर जागा नाही ते काहीच प्रपंचाचा त्याच्यावर परिणाम होणार नाही अशी व्यक्ती आहे. कोण्या जातीतली कोण्या धर्मातली कोण्या आश्रमातली अरे कोणत्याही असू दे कशाही धर्माचे असू दे नाही नाही ज्याचा मेळ नाही आईचा आणि बापाचा खानदान तर गेली पानदानला असं आहे. महाराज सांगतात तुकोबारायकडे ज्ञानोबारायकडे एक लहान बालक यायचं आणि ते चिंतन ऐकायचं. ज्ञानोबारायला वाटलं काय बालक आहे विचारलं कुणाचं आहे रे तू. महाराज त्याचा बाप ध्यानातच नव्हता आणि पाहण्यातच नव्हता. बाप त्याच्या पाहण्यात नव्हता. तर ते म्हणलं बाप म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात बाप म्हणजे याला माहित नाही म्हणजे खरा माणूस आहे याला हे खरा ज्याला नाही बाप नाही का त्याचं मिटन खातं आपोआप. लक्षात घ्या म्हणून ज्ञानोबाराय म्हणले अरे तुला बाप नाही माहित. ते म्हणलं माझ्या कानावरच नाही मी का ध्यानावर नाही का माझ्या कानावरच नाही बाप. ते म्हणले मग तू संध्याकाळी तुझ्या आईच्या सकाळी येऊ द्या मला सांग. महाराज ती संध्याकाळी घरी गेलो बालक आणि आई विचारलं आई बाप कशाला म्हणतात ग आणि माझ्या बापाचं नाव काय
मला बाप आहे का? शब्द ऐकलं आईनं, आणि कोणी विचारलं तुला? म्हणे ज्ञानोबा राहील, माऊलीने विचारलंय. म्हणल्याबरोबर आईच्या डोळ्याला धारा लागल्या. का लागल्या असतील? अडचण निर्माण झाली. तिला सुद्धा वाईट नव्हतं हे कोणाचं. जितका व्यभिचार केला तिनं, सांगता येईन की हे कोणाच्या संघातून निर्माण झाले. असं बालक ज्ञानोबा राय समोर गेलं, आणि त्या बालकाचं वर्णन तुकोबाराय करतात. मैराळ जानक कोण कुळ जाणे, महिमा तयाचे काय सांगू, महिमा तयाचे काय सांगू. मैराळ जनक कोणाचं कुळ पत्ता नाही, कोणाचं कुळ येत नाही का? कोणाचं कुळ या क्षेत्रावर पत्ताच नाही. रिकामं क्षेत्र सापडलं, पण काय महिमा त्याचा ते लक्ष देऊन ऐकत होत. बापावालं का बिगर बापावालं, ज्याच्या बाप ध्यानातच नाही त्याच्या पाप बी ध्यानात नाही, नाही का? बाप ध्यानात असणाराच पाप ध्यानात आहे. कारण शरीराला मी समजतं बापावलं, शरीर मी म्हणणे मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी, त्याच्या लक्षात नव्हतं. लक्षात घ्या, असं संतांच्या समोर गेल्याबरोबर लक्षात येतं. आणि त्या आईनं काय सांगावं, त्या आईची स्थिती पाहिल्याबरोबर ज्ञानोबारायांना समजून घेतलं. त्या स्थूल वर्णन ज्ञानोबाराय तुकोबाराय अभंग संहितेमध्ये लिहितात. अशी स्थिती प्राप्त होत असते संतांच्या संगतीमध्ये. त्याच्याकडं तर प्रपंच कोणताच नव्हता, म्हणून जीवानं केलेला प्रपंच जीवाला परेशान करतो. ते संत म्हणतात, जीवाला देवाला माग की तू ज्या प्रपंचानं बेजार आहेस तो प्रपंच निवृत्त करायचं सांग. मग कोणता प्रपंच जीवानं निर्माण केलेला, आणि कोणता प्रपंच आहे ईश्वर निर्मित? ईश्वर निर्मित हे माणसं आहेत, ह्या बाय आहे. लक्षात आलं का? ईश्वर निर्मित काय आहे? ते माणसं आहेत आणि बाय. हे नवरीन हे बायका नाही, हे जीवानं कारभार केलाय. आघाव काय केलं जीवानं? जीवानं कार्यक्रम काय दाखवलाय. हा, आणि बाई म्हणायला कोणी लागत नाही, पण बायको म्हणायला नवरा लागतो. भानगड. बायको म्हणायला कोण लागतं? नवरा म्हणायला बायको लागते, नाही का? सापेक्षित एकमेकाचे आहेत. नवरा म्हणलं की बायको धरावं लागते हिशोबात, नाही का? आणि बायको म्हणलं नवरा म्हणत धरावं लागतो. माणूस पाहिल्याबरोबर तरी ओळखायचं नाही ह्यो सह कुटुंब सह परिवार असं काही एकटा असं, पण बाई पाहिली कीच माणसाला वाटतं ही सह कुटुंब सह परिवार आहे. जाऊन बाई शेतात चाललेली आहे, टोपलं भरून आणि भरून कंफाळ भरून कुंकून लावले, नाही का? पाहिल्याबरोबर दोघ जण पाहिले की एकच पाहिला नाही? कोण म्हणलं ते एकच? तू एकच धरून बस, तुला तू थोडी मिळतच नाही झाडाची. बरोबर बोलला गडत. आधी तर थोड्याची अडचण आहे बाई, ते एकच पाहिले का दोन? बाई पाहिल्या बरोबर, आणि कपाळ भरून बाई पाहिल्या बरोबर एक पाहिली का दोन? जोडा पाहिला का बाईच पाहिली एकटी? जोडाच पाहिला. आणि जो म्हणत असेल एकटीच पाहिली त्याला जोडाच पाहिजे. कशा करता येड पडेल का? तू एकटी आहे का? दोघ जण पाहिले, दोघ जण पाहिले. बरोबर, ही भानगड करून बसला जीव. म्हणून नवरा म्हणला आलीच बायको. आता एक जण तुला त्या बाईला वजा करून टाकू आपण. बाईला वजा केलं तर हे नवरा नाही, पण माणूस नक्कीच आहे. कोण आहे मग हे? माणूस म्हणायला बायको लागत नाही, नवरा म्हणायला बायको लागते. नवरा म्हणायला बाई लागते, माणूस म्हणायला बाई लागत नाही. आता बाई काढून बायको काढून टाकली की कोण झाला? माणूस झाला. पण आता माणूस स्वतंत्र आहे का? माणूसपणा स्वतंत्र आहे का आपला? बोला, कोणाचा आहे मग तो? कोणाचा आहे? काल आमच्या घरी दुसरे पाहुणे होते, यायला म्हणलं चहा घ्याले. आता ते म्हणले नाही, तुम्हीच आमच्या घरी या.
ते त्यांचे पाहुणे. गेलो मी, म्हणजे महाराज कुठं गेलते? मी म्हणलं बैल काय नाही. ते नवीनच पाहुणे होते, ते म्हणले किती किती होते बैल? मी म्हणलं 2-250 असते. 200-250 बैल? म्हणलं अरे 2-2 एका नंबरावाल्याकडे 2-2 बैल आहेत आणि 250 बैल आणि इकडे म्हणल्यावर व्यापारी तर वाटत नाही. काय वाटकडे कस काय 250 बैल इकले? त्यांनी सांगितलं ते महाराज कुंभारे. हा मातीचे आता ध्यानात आले यायच्या. म्हणून कशाहून निघला बैलाच्या विषयी काही गरज आहे का? गरज आहे का? अरे बैलाची गरज आहे. आपला माणूसपणा कोणावर सापेक्षित आहे? पशुआधिकावर. तुम्ही स्वतःनं माणसं आहेत का पशुआधिकाला पाहून तुम्हाला आपल्याला माणसं म्हणावं लागतं? पशुआधिकाच्या सापेक्षित माणसं आहेत आपण. अंगानं तर माणसं नाही, अंगानं तर देव आहेत, पण समजुतीनं बी माणसं म्हणायची असली तर पशुच्या सापेक्षित आहे. लक्षात घ्या. 2-4 भावाचं खटकं सुरू होईल, मिटच ना. आणि सांगितलं शहाण्या माणसाला तुम्ही जाऊन सांगा राव. ते काय त्यांच्या घरी आपले मित्र आहेत, ते रोज बी खटकं आहे. ते म्हणल्यावर आतीच गेलतो, सांगू 12 वाजले. ते काय माणसं आहेत का? काय म्हणले ते? काय माणसं आहेत का ते? मग कोण आहेत? समजून घ्या कोण आहेत, नाही का? तसं सापेक्षितपणानं माणसं आहेत. आणि जर पशु जर खरंच वगळले तर होते जास्त कमी झाली तर झाली सृष्टी. एरी बी ढोरं कमी झाली प्रत्येक गावातले ढोरं कमी व्हायले तर माणसं वाढायली. बस काय भानगड झाली? ते ढोरच माणसं होऊन यायले. कारण यायच्या वागण्यावर ओळखून घ्यावा हे काय नाही का? अरे पंक्तीला बसा, ते वाढायला इथून सुरुवात, ते अर्ध्यात जात ते खाल सुरुवात करतं. कुंडलिक वरदा नाही तर पहिल्यांदा माणसं नव्हते का? सगळे वाढणं होऊ द्याच्या हात झालं का? मग मनाची वदनी कवल घेता नाम घ्याची हरीचे, नाही का? आता तसं आहे का? काय कमाले लगेच सुरू करत ते. बाळ जाऊ तर शहाणं सुरतय, त्याच्यानंतर लेकरूकडे असं बसत ते खा लागतो बाप, नाही का? काय म्हणावं याला? म्हणून सापेक्ष माणूस म्हणायलाही का असायला तो. आणि आपला माणूसपणा ह्या पशुआधिकाच्या सापेक्षित आहे. सांगा तुम्ही पशु जर वजा केले तर आपल्याला माणसं म्हणता येणार नाही. आपल्याला काय म्हणता येईल? काय म्हणता येईल? काय म्हणता येईल आपल्याला? आपला सगळाचपणा नाही उडाला, फक्त माणूसपणा उडाला का सगळा उडाला? माणूसपणा उडा. आता काय म्हणावं लागेल? म्हणायचंच झालं त्याला जीव म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? जीव म्हणावं लागेल. कारण याला कळतंय आणि बाकीच्या याला कळत नाही. आणि बाकीच्या याला कळतं ते व्यवस्थित कळून ओळखू येत नाही. याला कळतंय, ओळखू येते. म्हणायचंच झालं याला कोण म्हणावं लागेल? जीव म्हणा लागेल. आता याचा जीवपणा कोणामुळे? कोणाच्या सापेक्षित आहे? खूप ऐकले महाराजाला, आपण उगळून काढले महाराजाला ऐकू. कोणाचा सापेक्षित जीवपणा आहे? सांगा. आपल्या ठिकाणचा जीवपणा आपला नाही तो. लक्षात घ्या. महाराज नेहमी उद्गार आहेत महाराजांचे वळव्या घेतात महाराज. आपल्या ठिकाणचा जीवपणा कुणाच्या सापेक्षित आहे? स्वतंत्र आहे का जीवपणा? नाहीये. महाराज नेहमी वळव्या घेतात, नाही का? आपला जीवपणा सापेक्षित जीवपणा काळ आपल्या ठिकाणी जडामुळे आला. आलं का लक्षात? जो जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीव गमे पंडू सुता, जीव लोकी. जडाच्या सापेक्षित आहे जीवपणा. कारण जडाला कळत नाही आणि याला कळतं ना, व्यवस्थित कळतं पुन्हा. पण जडाच्या सापेक्षित असणारा काय? जीवपणा आहे. आता लक्षात घ्या. कमरा बांधा आणि जीवपणा उडवायचा आहे. फक्त जीवपणा उडवायचा आहे. काय करायचं नाही तुम्हाला. तुमच्या ठिकाणी दारिद्र्य जीवपणाच आहे का? याचा तुम्ही देव आहेत ना. तुम्हाला कोणी नाही समजिलं, तू आधी नाही समजिलं तरी तू देव आहेस. दिलं गे का? तुला कोणी देव नाही बी म्हणलं आणि तू आधी नाही समजिलं तरी तू देव आहेस ना. मानित नाही, समजित नाहीस देव का देव नाही. आणि तू किती बी म्हणत बसलास मी अमुक राहावे तमुक राहावे, तू नाहीच ते. तू काही म्हण, तेरे दिल कुछ कहता भारी. महाराज नेहमी घ्यायचे, पण व्यंग होते तेव्हा नेहमी घ्यायचे महाराज. उड्या मारून म्हणायचे, तो ताफाच वेगळा होता.
तेरे दिल कुछ कहता भारी तेरी बात झुटी है सारी. काय म्हणतं ते महाराज नातांचं भारुडे नेहमी म्हणायचं नाही का. तेरे दिल कुछ तू तुझ्या मनानच मोठं म्हणायलास. पुन्हा वव्या घेतात महाराज. महाराज म्हणतात आपणच ज्ञान स्वरूप आहे हे तो धाडिले वाहे विषय ज्ञाने होय गगना एवढा हे बी घेतात महाराज नाही का. म्हणून जीवाच्या सापेक्षित जड जडामुळे याला जीव म्हणावं लागतं. आता फक्त जड उडवा. जड उडवता येतं तुम्हाला एकमेकाला बुडवता येतं का जग उडवता येतं. कशाचं भाग आहे तुम्ही एकमेकाला बुडवायले का जग उडवायले. आणि तू कोणाला किती बी बुडिलं तरी तू मोकळा होऊ शकत नाही करून तू त्याचा माग तो आज नंबर आहे. त्याच्या माग तो हा नंबर आहे का तू बुडालेला आहे म्हणून त्याला बुडवायला तू नाही का. लक्षात घ्या जडपणा उडायचा. आता जडपणा जडाला कळत नाही जीवाला नक्की माहिती काय काय जड आहे नाही का. आणि त्यानं जडपणा उडाला तर जड सुद्धा देव. जड पुन्हा जर त्यानं उडवला तर महाराज सांगतात जडपणा जड नाही तर तो नीचपणा आहे. म्हणून महाराज म्हणतात जडपणा उडवणाऱ्याला कसं दिसतं जग. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी. जड उडवलं का देव बी उडीला. त्यानं जड नाही देव सुद्धा म्हणायचा लागणे. जड खरं असलं तर देव मानावं लागत असतो. कारण कोणा केलं जड निर्माण हे. मग घट म्हणलं की कुंभार मानावंच लागल. कमाल आहे. घट मानल्यावर आपोआप झालाय का तो नाही का. घट आपोआप झालं का. ज्ञानोबा येतात भूमी आतून स्वयंभ काय निगती घडे या गाडग्यांचे कोंब ते कुलालमतीचे गर्भ म्हटले की ज्ञानोबा म्हणतात. मग घट पाहिल्याबरोबर कुंभाराला मानावंच लागेल. हो बाबा पण घटाला जर तू माती समजित असशील तर मग नाही कुंभार. घट कधी घटे कधीच घट नाही. पण घट नाही म्हणायला याची पातळ होती ना. कळालं का काय होती घट नाही म्हणायला पातळ होती याची. दिलं गे का घटाला घट नाही माती समजणं. आणि ताकद आहे जीवामध्ये. तो घट पाहत असताना त्यानं घट पाहिला का मातीच पाहिली. मातीच पाहिली. मातीत कधीच घट नाही पण घटामध्ये सगळी माती मृत भांडे जया परी. ज्ञानोबा आहे म्हणतात. बरं काय म्हणतात नाम मात्र लुगडे एरवी सुत चलते उघडे का माती मृत भांडे. मातीमय येते नाही मातीच येते. असं जड उडवायचं आणि ते जड उडवलं की जीव मोकळा होतो. आणि त्या जडाचे दोन प्रकार आहेत. त्या जडालाच प्रपंच म्हणा संसार म्हणा. एक अर्थवाची शब्द आहे. एखादं विचारलं महाराज प्रपंचात आणि संसारात काय फरक आहे. काहीही फरक नाही. दोन्ही एक आहे नाही का. प्रपंच आणि संसार याच्यात काय फरक असेल. एक आहे दोन्ही. पसाराच आहे सगळा. महाविचार सागरामध्ये सहज लिहिलेले वाक्य आहेत ते. आपण सरळ वाचून निघतो नाही का. सरळ वाचून निघतो. नाही तर वाचलं तर दुसरीच कल्पना करतो. एक म्हातारी चाली रोडनं लेकीला हातात धरलेले नातीला लिहिणं थोडं थोडं येत होतं. आणि ती पाठी आली पुढे चालता चालता की पाणी पुलावून येत असताना पूल ओलांडू नये. म्हातारीनं वाचलं ते. आणि वाचून पुढे गेल्यावर ती त्या घरी गेलेली लेकीच्या की सनसन ताप आली म्हातारीला. काऊन ती म्हणजे मला ओलांडा झालाय. तिने वाचलं होतं ना. मग आता पाणी पाणी नदी घालून फुल वाहत होतं. तिला काही ओलांडा सोडून येता येईल का. झालं ना. ती मग म्हणली लेक म्हणाली काहीतरी झालं. ती म्हणली काय नाही ओलांडा आहे माझ्यावर काहीतरी उतरून टाक. मग काय होईल माझी ताप जाईल. ओलांडा आहे का तू. जीवानं कल्पिलेला ओलांडा आहे. जीवानं कल्पिलेला जो प्रपंच असू द्या संसार असू द्या
अरे तो जीवानं कल्पिलेला आहे, नाहीतर कसाही असू द्या. तो ज्ञानोबा म्हणतात, पाहता असतानाच नाही कसा कळच्याला नाही. लक्षात घ्या, जाना माना. ज्ञानोबा म्हणतात, प्रपंच हा नाही जाना, एकाकार वृत्ती झाली मी माझे हरपले. विषयांध या बोली उपरती सद्गुरु बोधू, तेथे प्रकृती संचली. धर्ममार्ग शुद्ध पंते अति काठी बेदली. धर्म जागो निवृत्तीचा त्यांनी फेडिले पडळ. ज्ञानाचा निज बोध मला सगळं ज्ञानच वाटायले, नेहमी वाटाय ज्ञानाचा निज बोध. आणि मग हे काय ते म्हणजे विज्ञान आहे. ज्ञानाचा निजबोध विज्ञान रूप. ज्ञानाचा निजबोध असल्यावर हे विज्ञान ठरत असतं. अज्ञानाचा निजबीज म्हणलं रिजेक्ट करत काय काय भानगडी होत्या त्याच्या नशिबाला येतात. म्हणून तो प्रपंच कमी व्हावा म्हणतात तुकोबार आहे. तो प्रपंच एकट्याच्याच नाही तर कुटुंबाच्या डोक्यातला जावा. त्याच्यासारखा आबाद कुटुंब कोणाचंच नाही. म्हणून सुधारायचं असलं तर घरचं कुटुंब सुधरा. एकमेकाचा प्रपंच तुम्ही सुधरू शकत नाही. घरचा प्रपंच, तुमचं घर बरोबर वाटत असेल ना, त्या घरात प्रपंच घुसलेला आहे कल्पिलेला, तो निवृत्त करा. परेशान आहेत लोक. काही लोकांच्या घरी चांगलं आहे, चुंगलं आहे, पोरग आहे, पण पोरी भेटणार तंग आहेत ते. लक्षात घ्या. एक मुलगा आहे आमच्या पाहुण्याकडं, योगायोगानं त्याचं लग्न जमलंय. हळदीला जायचा नवरी दुसऱ्या संग पळून गेली. लक्षात घ्या, त्याला काय विवेक जागा झाला त्याचा. ती गेली ना दुसऱ्या संग, पतात नाही ना. हळदीला जाता जाता राहून गेलं. तिकडून निरोप आला, नवरीच हरवली म्हणून. आता सगळे लोक म्हणू लागले, काय भानकडे, पत्रिका छापल्या, गाड्या लावल्या, सगळी तयारी. आज नवरदेव हळीला जाणार, परवा दिवशी सगळं वऱ्हाड जाणार. नवरदेवच गेला नाही. त्याला असा विवेक जागा झाला. तो म्हणला, अरे नवरीच्या विरहित जे जीवन जगू शकतो माणूस, तो नवरीच्या संगतीत नाही जगू शकतो. अरे ही मला नावाला आली तवा जर हात पडली तर तवा जितके बेजार केलं हिनं, घरात आल्यावर किती बेजार केलं असतं. आता सरळ सरळ त्याच्याकडे सोयरीकी यायल्या, ते म्हणतो मला लग्न नाही करा. या पाहू म्हणतं लग्न करणाऱ्याच्या काय दशा होत्यात आणि लग्न झालेल्याच्या काय दशा होतात. आणि बेजार आहेत लोक पोरी होईनच म्हणून, नाही का. आमच्या गावात तर सगळ्या लोकांनी यंदा हळदीच लावल्या. त्याला वाटतं यंदा तरी आमच्या पोरला हळद लागलं. हळदीच लावलं येड पडेल का काय. त्या पोराची हळद पोराच्या वावरात तुला पता आहे का. त्या वावरात नाही, त्या पोराची हळद सगळ्याला हळदी लावल्या. काय कमाल नाही का. बरं आज ती कंडिशन आहे. मग अरे हळद लावलेल्या लेकराच्या घरात एक तुम्हाला ऐकण्यात आहे का, गरज फळ म्हणून एक फळ आहे. गरज फळ आलू सारखं आहे बघा, सुंदर भाजी होती त्याची. ते गरज फळ हिवाळ्यामध्ये तोडायचं आणि घरात ठेवायचं आलू सारखं. भांड्यात ठेवा, गाडग्यात ठेवा, उतरंडीला ठेवा, कुठेही ठेवा. ते काही खराब होत नाही, त्याला उंदरानं टोकरू नाही फक्त. आणि बिलकुल गरजला की घरात बी असलं तर त्याला सन सन ढ्याचा फुटतो इतकं लांब घरात. त्याचं नाव आहे गरज फळ. तर जे नवरी भेटणार ते तर बेजाराचे, पण ज्याच्या घरी नवरी आली का ते गरज फळ आहे. कोणतं फळ आहे ते? बिलकुल मिरगा पसतो, त्याला त्याचा फुटला नाही तुम्हाला काय. गरज फळ घरात नव्हतं तेव्हा बरं होतं का हे फळ आलं म्हणून. नाही का. लक्षात घ्या. करे संतांच्या कक्षेत गेले ना तुम्ही, अरे काय दशा आहेत. फक्त संतांनी तुमच्याकडे डोळे झुगडून पहा, दृष्टी भरून तुमच्याकडे बाप झालं तुमचं काम. अरे काय दृष्टांत आहेत ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात महाराज. प्रत्येक प्राण्याचं जीवन अन्नावर आहे. अन्न वाचून कोणताही जीव नाही, अन्नमय प्राण आहे. पण त्या कासवाच्या ठिकाणी असा गुण आहे महाराज, तिच्या पिल्लाकडे नुसतं डोळे भरून पाहिलं कधी ढेकर देतात ते. कमाल. कास आहे का तिला? कासवला कास नाही. कुठे कुठे आणून घालते एखादी. काय शक्ती आहे राजा. नुसतं डोळे भरून पाहिल्याबरोबर तृप्त होते. हा लक्षात घ्या. म्हणून तसं संतांनी नुसतं तुम्हाला डोळे भरून पाहावा मनातून, झालं तुमचं काम. तुम्हाला काही लागत नाही. प्रपंच तुम्हाला ओळखायची गरज नाही, टाकायची गरज नाही, करायची गरज नाही. असलेल्या स्थितीमध्ये उत्कृष्ट दर्जाचं जीवन जगता येईल संतांच्या नजरेत गेल्यावर. लक्षात आलं का.
ज्ञानोबारांनी तर कृपा कटाक्षे निहाळिले आपल्या पदी बैसविले बाप रुक्मा देवीवरे विठ्ठले भक्ता विधले वरदान. महाराजांची कृपा म्हणजे परमात्म्याची कृपा. कारण ती परमात्माच आहे. तू समजू त्याला काय समजायचं तो समजू. तो या अकलीवर येते. दिसत असताना ते परमात्मा आहेत का महाराज आहेत. आकार आहे माणसाचा, परमात्म्याचा आकार नाही का. लक्षात घ्या. त्यांची कृपा व्हावं. त्यांची कृपा झाली की कामच झालं आपल्याला. जसाच्या तसा प्रपंच ओळखू यायला लागेल. आणि ईश्वर निर्मित पदार्थ प्रत्येकाला अदृष्टानुसार भेटलेला आहे, ध्यानात ठेवा. तो काही परमात्मा शिल्लक निर्माण करीत नाही म्हणून उपास तापस धरून कर्म उपासना करून तो प्रपंच मागोवी नका. तुमच्याकडे भरम प्रपंच असेल, जर तुम्ही अतिरेक्यासारखं वागत असताल तरी तुमचा प्रपंच देव कमी करू शकत नाही. देव असून ध्यानात घ्या. तुम्ही माजल्यावानी बी करीत असताना मोठा प्रपंच असल्यामुळं, पण तुम्ही माजली म्हणून तुमचा कमी देवाला नाही करता येतो. रावणाचा नाही कम करता आला. कोण होतं रावणा इतकं श्रीमंत. स्वतःची बायको नेली देवाच्या त्यानं. जगावर अत्याचार केला का देवावरच. देवावर. आणि काय इस्टेट होती त्याच्याकडं. लंके माझी घरी किती ते आई का. तुकोबारांनी तर सांगित तसे संख्या जैसी तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 लक्ष तेथे विटे बंदी. हे का. तांब्याचे किती होते. कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची काय सप्तकोटी कांचनाची. शुद्ध कांचन होता. सोना एवढा तो श्रीमंत होता. तुम्ही सांगा आता त्याचे जर वाडे सोन्याचे होते तर संडास बाथरूम कशाचे असतील. त्याच्या बायका सोन्यावर आगत होत्या का बघत होत्या. नाही का. हागत असत्या करत सोन्यावर. काय कमाल नाही का. त्या हागत होत्या आणि ह्या पाऊ बेजार त्याला काही वेळ बसतात नाही का. मग त्याच्या अंगावर काय असं. अरे त्याच्या अंगावर असे प्रकाशमान पदार्थ होते. हिरे होते. हिरे माणिक होते. ती बाई अंधारात बी घरात गेली तरी उजेड होत होता आतमध्ये. ही दागिनेवाली आत गेली तर गवसायची नाही अंधारात. असा त्याचा गजिला होता नाही का. मग अशा बाया होत्या. त्या काय संपत्ती होती महाराज. अरे ईश्वराला नाही कमी करता आली. ईश्वराला काढून घेता नाही आहे नाही का. आणि कितीही दारिद्र्यात होते लोक तरी सुद्धा त्यांना भक्त होते तरी त्यांना देवाला सहकार्य नाही करता आलं. अदृष्ट होत. तरी कुठं कुठं दाखवलेलं आहे. कुठं कुठं दाखवलेलं आहे. देवानं प्रपंच दिला भक्तीमुळं. असं कुठं कुठं दिलेलं आहे. आपण अभंग मध्ये म्हणतो. तुकोबारांनी सुदामा ब्राह्मण